नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण भारतीय नोटांची काही खास तथ्ये पाहूया। भारतीय नोट म्हणजे रुपया। आज या भारतातील प्रत्येक मनुष्य प्राणी या रुपयासाठी संघर्ष करत आहे किंवा हा रुपया कमवण्यासाठी त्याची धडपड चालू आहे। तर चला आपण या रुपया किंवा भारतीय चलन याबद्दल काही माहिती पाहू। 1540 मध्ये शेरशाह सूरी यांनी रुपयाची संकल्पना मांडली। हे चांदीचे होते, रुपयक असे म्हणत यालाच रुपया म्हणतात। भारताच्या स्वातंत्र्यानंतर भारतीय रुपया चलनात आला। स्वातंत्र्यानंतर 1949 मध्ये 1 रुपयाची निळ्या रंगाची नोट छापण्यात आली। याचे चिन्ह, अक्षर व वरती 2 आडव्या रेषा हे आहे। तसेच चलन कोड INR आहे। 1 रुपयाची नोट वगळता सर्व नोटांवर RBI गव्हर्नरची स्वाक्षरी असते। 2010 मध्ये 10 रुपयाचे नाणे आले व 2019 मध्ये 20 रुपयाचे आले। 10 रुपयाचे नाणे हे 2 धातूचे मिश्रण आहे। 20 रुपयाचे नाणे हे सर्वात जड नाणे आहे। वजन 8.54 ग्रॅम व 12 बाजू आहेत। तसेच 1 रुपया, 2 रुपये, 5 रुपये, 10 रुपये, 20 रुपये ही नाणी आहे। भारतामध्ये सुरुवातीला 16 वेगवेगळ्या बँका नोटा छापत असत, परंतु 1935 मध्ये RBIची स्थापना झाली आणि हे काम फक्त RBI करते। भारतीय नोटावरील स्वाक्षरी हे केवळ रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाचे गव्हर्नर हेच करतात। CD देशमुख यांनी सही केलेल्या नोटा सर्वप्रथम छापण्यात आल्या। भारतीय नोटावर हिंदी व इंग्रजी मिळून 17 भाषा आहेत। भारतीय नोटांची छपाई किंवा त्याचे सर्व नियम RBI म्हणजेच रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाद्वारे करतात। 1861 मध्ये ब्रिटिश सरकारने 10 रुपये नोट जारी केली। जुन्या 10च्या नोटावर गेंडा, हत्ती, वाघ हे चित्र होते। 10 रुपये या नोटाचे डिझाईन 9 वेळेस बदलले गेले। तसेच दृष्टिहीन लोकांसाठी नोटावर ब्रेल लिपीचा वापर केला गेला। 8 नोव्हेंबर 2016 मध्ये 1000 व 500च्या नोटा बंद करण्यात आल्या होत्या। 1969 मध्ये प्रथमच महात्मा गांधी यांचा फोटो असलेली नोट सादर केली गेली। याआधी अशोक स्तंभाचे चित्र होते। 1938 ते 1954 मध्ये 10,000 नोट सर्वात मोठी नोट होती। 1978 मध्ये बंद करण्यात आली। भारतात पहिला ATM 1987 मध्ये HSBC या बँकेने मुंबई येथे बसवला। सध्या भारतामध्ये नोट 10 रुपये, 20 रुपये, 50 रुपये, 100 रुपये, 200 रुपये, 500 रुपये या नोटा चलनात आहे। प्रत्येक नोटावर महात्मा गांधीचे चित्र असते। हे चित्र दक्षिण आफ्रिकेतील विलिंगडन द्वीप या ठिकाणच्या एका बैठकीला 1946 मध्ये घेतला होता। 2023 मध्ये 2000 रुपयाच्या नोटा चलनातून बंद झाल्या। तर विद्यार्थी मित्रांनो, ही माहिती कशी वाटली? आवडली असल्यास आदर्श शिक्षा या आपल्या चॅनलला लाईक, शेअर व सबस्क्राईब करा। धन्यवाद।